स्त्री जन्म घेणं या भूतलावरती गुन्हा आहे का असंच म्हणावं लागेल. कारण तुम्ही जर प्रसारमाध्यमातून आताच घडलेली बातमी, जी घटना अतिशय मनाला चटका देऊन जाणारी घटना घडली, ती भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी एका 65 वर्षीय राक्षसी जमाती व्यक्तीने 3 वर्षीय आपल्या तिथल्या चिमुकलीवरती बलात्कार केला. फक्त बलात्कार केला नाही तर पुन्हा तिची निर्घृण हत्या केली. खरोखर क्रूर वृत्तीची ही घटना या ठिकाणी घडली. या 65 वर्षीय व्यक्तीने या चिमुकलीला गोठ्यामध्ये वासरू दाखवतो या बहाण्याने तिला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्याचे फुटेज CCTVमध्ये फुटेज कैद केले गेले. तो फक्त त्या बहाणे घेऊन नाही गेला तर तिच्यावरती बलात्कारसुद्धा केला आणि बलात्कार करून अत्याचार करून त्याने तिची निर्घृण हत्या केली. तो त्यावर थांबला नाही. निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याच्या आतमध्ये दडवून ठेवला. खरोखरच क्रूर पद्धतीचं ही घटना घडली. अतिशय भयानक घटना. अशा प्रकारचे राक्षस आपल्या समतोली आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. कारण का वावरत आहेत? कारण आपल्याकडे व्यवस्था, शासन ज्या प्रकारे आपल्या शिवरायांचं शासन जर अवलंबलं तर मला वाटतं कुठंतरी या बलात्कारी लोकांवरती, या नीच आणि क्रूर लोकांवरती कुठंतरी याच्यावरती ताबा येईल आणि याच्यावरती चाप लागेल. परंतु असं घडताना दिसत नाही. प्रत्येक वेळी बलात्कार होतात, चिमुरडीवरती बलात्कार होतात. तर त्या ठिकाणी असं म्हणावं लागेल की स्त्रीजन्म हा गुन्हा आहे का? स्त्रीजन्मामध्ये आलो म्हणून आम्ही तुमचा गुन्हा केला आहे का? प्रत्येक वेळी लहान मुली या ठिकाणी याला बळी पडतात. असंख्य या ठिकाणी आपल्या भारतात, महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत आहेत. पण त्याप्रमाणे अनुशासन होत नाही, कठोर कारवाई होत नाही. कारण अशा लोकांना, या अशा निर्गुण गोष्टी घडवणाऱ्यांना, क्रूर आणि नीच वृत्तीच्या लोकांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. तरी शासन, जर आपण खरोखरच या चिमुरड्यांप्रती आपली जर भावना असेल तर त्वरित न्याय घ्या. त्वरित याच्यावरती ठोस पावलं उचलून अशा लोकांना कोणतीही कार्यवाही न करता सरळ फाशीची शिक्षा द्या. हीच जनसामान्यांची मागणी आहे. आणि अशा घटना का घडत आहेत? कारण आपल्याकडे कुठेतरी व्यवस्था कमी पडते, काहीतरी आपली न्यायव्यवस्थेची पावले कुठेतरी कमी पडत आहेत. हेच या ठिकाणी सांगावंसं वाटतं आहे. हे सामान्यामध्ये असणारं हेच मत आहे, सामान्यांचं हेच मत आहे. जर तुमच्यामार्फत जर अशा गोष्टी होत नसेल तर अशा माणसाला सामान्यामध्ये देऊन बघा. तर सामान्याचा काय तीव्र रोष तुम्हाला जर पाहायचा असेल तर नक्कीच अशा लोकांना जागेवरती न्याय होऊ शकतो, असे सामान्यामध्ये तीव्र भावना आहे. आणि ह्या छोट्या चिमुकलीला खरोखरच न्याय मिळाला पाहिजे. आणि न्यायाची अपेक्षा खूप लांबणीवर न जाता त्वरितच लवकरात लवकर त्या क्रूर व्यक्तीला फाशी व्हावी, हीच एक या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.